व्यासपीठावर उपस्थित स्पार्क अकॅडमीचे माझे स्नेही श्री महेशजी, या ठिकाणी तुमचा त्यांचा रोज संबंध येतो असे स्वागतजी मनीषाताई, एक सामाजिक भावनेतून समाजामध्ये काम करणारे सारडाजी आणि माझ्या उपस्थित MPSC UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांनो, खरं तर आज एक प्रकर्षाची एक जाणीव मला या ठिकाणी बसल्या बसल्या झाली. बावड्यासारख्या खेडेगावामध्ये, बावडा कदाचित तुम्ही बघितलेला असेल, माहिती असेल, इंदापूरच्या जवळ एक 6 किलोमीटर अंतरावर बावडा नावाचे खेडेगाव आहे, जिथे फक्त शाळा होती. त्या शाळेमधला शाळेच्या ड्रेसमध्ये खाकी आपण व्हाईट शर्ट टोपी घालून शिकणारा एक विद्यार्थी, सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून, कुठलेही क्लासेस जॉईन न करता, कुठलीही तयारी न करता, ज्याला फक्त PSI हे पद सगळ्यात मोठं आहे असं वाटत होतं, तो विद्यार्थी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहून तुमचा एक आंबेडकरचे गुण या ठिकाणी सांगतात. एक आपल्या मनामध्ये सुरुवात उतरवायसाठी केली की आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मी पुण्यात शिकलो किंवा मुंबईमध्ये शिकलो किंवा नागपूरमध्ये शिकलो किंवा नाशिकमध्ये शिकलो तरच मी काहीतरी करू शकतो. हा न्यूनगंड पहिला एक आपल्या मनातून खूप काढणं गरजेचं आहे. अक्षरशः सांगितलं मी की पाठीमागच्यांना आवाज येतो का, नसेल तर पुढे एक खुर्ची घेऊन आलं तरी चालेल, असं मधल्या लाईन मध्ये आपण बसू शकतो. आता पुढे येणार नाही जाणार, रोडचं जर डिस्टर्बन्स होत असेल हा म्हणजे ऐकू येतं, व्यवस्थित ऐकू येतं की आपण सामान्य. आणि दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी आपण सांगायचा आहे की सामान्य कुटुंबातील आलेल्या मुलांनी हा भारताचा इतिहास घडवलेला आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी कुणी खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा मुलगी आहे या ठिकाणी? कोणी खूप मोठ्या बागायतदाराचा मुलगा आहे, साखर कारखानदाराचा मुलगा आहे? तुम्हाला एक इतिहास घडवायचा आहे, तुमच्या मनामध्ये आपण काहीतरी बनवायचं एक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर त्यांना इतिहास घडवायचा नाही तर वेगळ्या मार्गाने इतिहासाचं त्या ठिकाणी पुनरावृत्ती करायची आहे, जसं शिवाजी महाराजांनी केलं, जसं अब्दुल कलामांनी केलं. अशा उद्देशाने तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आणि मला तर वाटतं की स्पार्क अकॅडमीच्या स्थापनाच यासाठी केलेली आहे त्यांनी की आज प्रत्येक जण आर्थिक फायद्याच्या मागे लागलेला आहे. अगदी साधारणतः टपरीमधला जो दुकान चालवणारा व्यक्ती असेल ते अडाणी अंबानी परत फक्त पैसा कसा दुप्पट होईल तिप्पट होईल कशी त्यामध्ये वाढ होईल याच्यासाठी त्यांचं नियोजन सर्व असतं. परंतु मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो स्पार्क अकॅडमीचे, त्यांच्या सर्व महेशजींचे, सर्व सहकारी असतील महेशजींचे, मुकुल रोहन ट्रस्टच्या या ठिकाणी मी कौतुक करतो की कुठलाही आर्थिक दृष्टिकोन न करता एक सामान्य कुटुंबातील टॅलेंटचा त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने उपयोग करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करायचं, कुटुंबाला त्यांच्या काहीतरी आधार द्यायचा, त्याचबरोबर एक देशासाठी म्हणून काहीतरी करायचं, राज्यासाठी म्हणून काहीतरी करायचं, अशा भावनेने अकॅडमी स्थापन झालेली असं माझं मत आहे. या अकॅडमीचे तुमचे मुख्य सल्लागार जे आहेत ते माझे गुरु आहेत. पोलीस खात्यात एक असामान्य व्यक्तिमत्व जे दीक्षित साहेब तुमच्याशी चर्चा करतात, बोलतात, मला वाटतं तुम्हाला मार्गदर्शन करतात. दीक्षित साहेबांसारखा माणूस पोलीस खात्यात झालेला नाही आणि यापुढे कधी होणारही. अशा व्यक्तीचं पाठबळ तुमच्या या अकॅडमीच्या पाठीमागे आहे. मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही. अभ्यास कसा करायचा माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, वेळेचं नियोजन कसं करायचं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कुठली पुस्तकं कधी वाचायची, किती वाचायची, काय थेरॉटिकल बघायचं, काय प्रॅक्टिकल बघायचं, हे सगळं सगळं नॉलेज तुम्हाला. परंतु एक अनुभवाचे तोड सांगतो आणि आउट ऑफ फ्रेम मी नेहमी काम केलेले पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा, आणि आउट ऑफ फ्रेम काम करत असताना आपलं थोडं माइंडसेट आपलं चेंज करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. अगदी 1 मिनिटाच्या एका
विनोदावरून तुम्हाला सांगतो, उदाहरण तुम्हाला लगेच लक्षात येते. एक लहान मुलगा असतो आणि त्याला एक शिव्या द्यायची खूप घाण सवय असते, आणि शिव्या पण त्याच्या एकदम आपल्या खानदानी शिव्या असतात. म्हणजे आपण ग्रामीण भागात आलेलं म्हणजे तुम्हाला सगळं ते माहिती आहे, ऐकलेलं तरी इकडून इकडून कुठं ऐकलेलं आपण बोललेलो असतो, मुलांनी ते बोलले असेल, मुलींनी ऐकले वगैरे असतील जाता येतात. आता वडिलांना आई वडिलांना चिंता की आताच लहान असताना जर हा मुलगा असा शिव्या करतो तर मोठं झाल्यावरती काय. म्हणून ते बरेच प्रयत्न करतात काउन्सिलिंग करायचं, हे करायचं, मग काय उपयोग होत नाही. बाई कोणतरी माहितीसारखा एकतरी त्यांना कोणतरी गायडन्स भेटतो त्या ठिकाणी, आणि ते सांगतात की मुलाला खेळण्यामध्ये गुंतवा. मग मुलाला खेळण्यामध्ये गुंतवा म्हटल्यानंतर म्हणजे तो थोडा चेंज होईल त्याच्यामध्ये, खेळण्यात गुंतवतात. मग वडील लहान मुलगा असतो, ते ट्रेनचा असा एक बॉक्स, तुम्ही कदाचित खेळला असेल नसेल माहित नाही मला, पण आम्ही खेळलोय. असं एक मोठं ट्रेनचा बॉक्स येतं लांब, त्याच्यामध्ये ट्रॅक असतो ट्रेनचा, आणि त्याच्यामध्ये ट्रेन असते, ट्रॅक जोडून ट्रॅक लावायचं असतात, राऊंड असे त्याच्यावर स्टेशनची नावं लिहिलेली असतात, ती नावं लावायची असतात. त्या ट्रेनमध्ये बॅटरी टाकली की ती ट्रेन थांबत थांबत स्टेशनवर पुढे जात असते. तर वडील असे बसलेले असतात शेजारी, मुलगा ते बॉक्स काढतो, काढायला सगळं ते ट्रॅक जुळवायला, स्टेशनची नावं लावायला असेल, ट्रेनमध्ये बॅटरी टाकायला एक 10 मिनिटं जातात. 10 मिनिटात एक पण शिवी नाही. वडिलांना जर बरं, ट्रेन चालू करतो, पहिल्या स्टेशनला जशी गाडी थांबते, ज्या नालायकाला उतरायचं उतरा, ज्या मूर्खाला बसायचे बसा, गाडी लेट. तर नालायक आणि मूर्ख खूप चांगले शब्द वापरले, त्याच्या अजून त्याच्या मोठ्या असतात. दुसऱ्या स्टेशनला थांबती गाडी, परत तसंच. तिसऱ्या स्टेशनला तो परत शिवी देतो, वडिलांना राग येतो की एवढं सगळं 10 मिनिटं काय बोलणार आहे, परत चालू झालं त्याचं, मग कानाखाली लावतो. तर कानाखाली लावल्यावर काय करणार मुलगा, तू सांग, जांभळे देते तू, जागरण झालं तू, जे जांभळे देते त्याला समजतं. काय करणार मुलगा, सांगा ना, आपण बोलायचं, संवाद करतो आपण. वडिलांनी मारल्यानंतर कानाखाली लावली त्याने, काय करणार, काय सांगितलं, शिवी देतो, नाही शिवी नाही देत. एक 5 मिनिटं रडतो, 5 मिनिटं रडतो, 5 मिनिटांनी शांत होता आपला आपणच, परत गाडी चालू करतो, गाडी थांबते पुढच्या स्टेशनला, परत ज्या मूर्खाला उतरायचं उतरा, ज्या नालायकाला बसायचं बसा, या आरामखोर गाडी 5 मिनिटं लेट झाली. आपलं माइंडसेट, त्याचं माइंडसेट शिवाय द्यायचं झालं त्याला तुम्ही खेळण्यात गुंतवा, कशातही गुंतवा. आज तुमचं माइंडसेट जे आहे, आपल्याला तो मुलगा नाही व्हायचं. आपल्याला काय व्हायचंय, आपलं जे पूर्वीचं जे काय आपण केलेलं आहे ते पूर्ण विसरून, तुमचं आता एकच, अर्जुनाच्या बाणाला काय दिसत होता, फक्त डोळा. तुमचं टार्गेट जे आहे ते फक्त तुमचं टार्गेट एकच आहे, ते म्हणजे युपीएससी किंवा एमपीएससी आपल्याला क्लिअर करायचं आहे. बरोबर आहे, एकदम सिंपल साध्या वाक्यात सांगितलं मी, असं काय कुठल्याही टेन्शनचं काही सांगत नाही. सर सांगत असेल, शिकवत असतील, काय स्वागत सर शिकवत असतील, आणि ती पोलिसांची भाषा पण नसते. म्हणजे आईला मायला आम्ही बोलणार आहे, तर इथे एवढं चांगल्या भाषेत बोलायचं म्हणजे मला टेन्शन आहे. आपलं टार्गेट आपण आता फिक्स केलेलं आहे, त्याच्यासाठी मग तुम्ही पोरशाने कुणाचा ऍक्सिडेंट करून कुणाला कसं मारलं ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. कोण कुठल्या पब मध्ये जातो, कोण कुठल्या बार मध्ये जातो, आपल्याला इंटरेस्ट नाहीये. अभ्यासासाठी म्हणून तुम्ही उद्याच्या रिझल्टची वाट पाहा, परंतु हाच निवडून आला म्हणून मला वाईट वाटायला पाहिजे, तोच निवडून आला म्हणून मला आनंद व्हायला पाहिजे. जर अधिकारी बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हे जात धर्म पंथ पक्ष विचारसरणी जी आहे ती पूर्ण थोडी आपली बाजूला ठेवणं खूप आवश्यक आहे. एकच ध्येय आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे की जे कायद्याने संमत आहे, जे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. आता पुस्तक दिलं मला, आंबेडकरांचं बौद्धांचं पुस्तक आहे, सावरकरांचं पुस्तक आहे. खूप महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप विचारवंत लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करत बसला तर आपल्याला 7 जन्म सुद्धा पुरणार नाही, एवढे मोठे मोठे लोक आपल्या या भारत देशामध्ये होते.
ज्यावेळेस आपण अधिकारी म्हणून होण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यावेळेस अभ्यास तर तुम्हाला हार्डवर्क तर जरुरीच आहे. लाखोनी आज मुलं असतात परीक्षेत. मी परीक्षा कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा अजिबात सांगत नाही, परंतु त्या अभ्यासासाठी ज्याची गरज आहे, कशाची सगळ्यात जास्त गरज आहे तुम्हाला अभ्यासासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन करायसाठी, सांगा. तुमच्याकडनं येऊ द्या उत्तर. आपण भाषणबाजी नाही, मला संवाद साधायचा आहे तुमच्याशी. कशाची सगळ्यात महत्वाची गरज जर कशाची असेल तुम्हाला त्या ठिकाणी, तर तुमची हेल्थ. हेल्थ मध्ये पण कुठल्या हेल्थ पाहिजे आपल्याला? दोन प्रकारचे हेल्थ आहेत, एक मेंटल हेल्थ आणि एक फिजिकल हेल्थ. आणि तुम्हाला सांगतो की तुमचे जर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ जर चांगली असेल तर 50% तुम्ही ह्या एक्झाम मध्ये पास झाला. पडतात काय याच्यात अतिशुक्ती आहे? अजिबात काही अतिशुक्ती नाही. आपण कुठलीही तयारी करत असताना आपलं बर्डन आपल्या डोक्यावरती एवढं येत असतं की जणू हे जर झालं नाही तर माझं आयुष्य संपलं. इट्स नॉट लाईक दॅट. आणि मी हे सांगतो कशामुळे सांगतोय मी हे, तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो. ज्यावेळेस आपली मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली असते त्यावेळेस तुम्ही 12 तास काय, 18 तास काय, 20 तास सुद्धा तुम्ही काम करू शकता, 20 तास सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता, 3 तासाची 2 तासाची झोप पूर्ण होते. परंतु तुम्ही टेन्शन घेऊन जर ते करत बसला मग 24 तास सुद्धा तुम्हाला करून काय उपयोग? फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. आपलं टार्गेटेड आपण काहीतरी ठरवलेलं आहे आणि टार्गेटेड ठरवताना त्याला कुठल्या तरी वेळेची मर्यादा घालणं खूप आवश्यक आहे. लिमिटेशन्स माहिती आपली पाहिजेत आपल्याला. काय फर्स्ट टाइम एक्झाम दिली, फेल झाला मान्य आहे. सेकंड टाइम दिली, फेल झाला मान्य आहे. पण थर्ड टाइम पण तुम्ही फेल होऊन परत परत जर अजून करत असाल प्रयत्न तर यू चेंज युअर ट्रॅक. डिस्करेज करायचा अजिबात या ठिकाणी कुठलाही माझा उद्देश नाही. तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी यूपीएससी करता 1 वर्ष फक्त तेच टार्गेट ठेवा तुम्ही पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी जे तुम्ही काय ठरवताल त्या दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याला काहीतरी ऑप्शनची एक जोड ठेवा. बरोबर आहे? ऑप्शन काय आहे की समजा मी एमपीएससी यूपीएससी नाही झालो तर मी काय करू शकतो, याच्यासाठी मग त्या दुसऱ्या वर्षीपासून सायमल्टेनियसली तुम्ही त्याचा विचार करायला आवश्यक. अचानक कित्येक घटना आपण अशा बघतो की तुमच्या आजूबाजूला असतील. मी कित्येक बघितलेलं आहे की एमपीएससी यूपीएससी न झाल्यामुळे त्यांनी अगदी टोकाचे पावलं त्या ठिकाणी उचललेले आहे. ज्यावेळेस आपण हा विचार करतो की मला काहीतरी बनायचंय पण त्यावेळेस मी स्वतःमध्ये सुद्धा झाकणं आवश्यक आहे की माझी ती लायकी आहे. आणि मग त्या जर तुम्ही अशा पद्धतीचा विचार करून जर ह्या स्पर्धा परीक्षेला तयारी करत असेल तर खूप चांगला. सर महेशजींनी सांगितलं, आम्ही वरती बोलत असताना पण सांगितलं, इथं पण सांगितलं की गावाकडचा इंदापूर बावड्याचा मुलगा येतो, पुण्यामध्ये राहतो, ना जेवणाची सोय ना राहण्याची सोय, अकॅडमी चांगली आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला बसायला उठायला तरी जरा चांगलं दिसतं मला या ठिकाणी, खूप चांगली व्यवस्था. परंतु काही काही अकॅडमी अशा आहेत की मेट्रो कोंबण्यासाठी त्या ठिकाणी ते कोंबलेली आहे. त्या ठिकाणी अभ्यास करणं तुम्हाला शक्य होत नाही. परंतु ऑनलाईन तुमच्याकडे आता सिस्टीम चांगल्या आहेत, पैसे घालण्याची गरज नाही. गावांमध्ये इलेक्ट्रिसिटीचा आता पुरवठा बऱ्यापैकी आहे, तिथं तुम्हाला नेटच्या सुविधा प्राप्त होत आहेत. घरातलं खाऊन आई वडिलांच्या समोर त्या ठिकाणी अभ्यास तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि ते जर केलं तर मला वाटतं की सगळ्या आर्थिक विवंचना ज्या असतात ते त्या ठिकाणी आई वडिलांच्या सुद्धा सुचल्या जातात. त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहित केलं. थोडा चेंज नेहमी असतो, चेंज हवा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. साधं टीव्ही बघत बसलं तरी इंटरव्ह्यू काय करतात त्या ठिकाणी 3 तास तुम्ही नाही बघू शकत एक कंटिन्यू टीव्ही, एक स्क्रीन जो असतो. इंटरव्ह्यूचा प्रकारच असा आहे की आपल्या नियोजनामध्ये कुठेतरी हा इंटरव्ह्यू असणं आवश्यक. मग इंटरव्ह्यू मध्ये काय करतो आपण, जे काही आवडीचं तुला वाटत असेल ते आवडीचं तू त्या ठिकाणी. तुम्हाला एक तर आर्थिक कारणासाठी म्हणून नोकरीची गरज आहे, दुसरं एक काहीतरी तुम्हाला आता आपल्या डोळ्यासमोर चित्र खूप भारी दिसतं. पीएसआय झाला, डेप्युटी कलेक्टर झाला,
युपीएससी मध्ये तुम्ही डायरेक्ट IAS, IFS, IPS झाला, लाल गाडी आहे काय, रुबाब आहे काय. परंतु ज्यावेळेस एक 7वीतला मुलगा त्या ठिकाणी किंवा 10वी पास सुद्धा न झालेला एखादा त्या ठिकाणी तुम्हाला राज्यकर्ता भेटतो, आणि कालच टीव्हीवरती बघितलं असेल तुम्ही किंवा सोशल मीडियावरती बघितलं असेल की एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी एका 5 वर्ष अभ्यास केलेला UPSC MPSC दिलेला अधिकाऱ्याची लाच काढतो, तर त्याची मनाची तुमची तयारी आहे का त्या ठिकाणी ऐकून घ्या. हे तर झाल्यानंतरच आहे. समाजामध्ये तुमचा हा काय व्हायला लागतो, तुम्हाला ठेचा लागायला लागतात, आणि मग त्यातून तुमचं हे व्यक्तिमत्व तयार होत असताना त्या पार्श्वभूमीवरती तुमचं ते व्यक्तिमत्व तयार होत असतं. 34 वर्ष पोलीस खात्यात काम केले, परंतु शानमध्ये काम केलं. आज सुद्धा मला आनंद होतो की सर प्रत्येक मिनिटाचा मी आनंद घेतला त्या ठिकाणी काम करताना. आणि तुमच्यासारखे जे युवक पिढी आहे, आज मी 63 वर्षाचा आहे, आता सरांना पण मी सिनियर आहे या ठिकाणी. 63व्या वर्षी सुद्धा मला आज तुम्ही या ठिकाणी बोलवता. रिटायर होऊन मला 4 वर्ष झालेले, तरी मला तुम्ही या ठिकाणी बोलता. असं काम करा की ज्याद्वारे तुमच्या आई वडिलांना गावामध्ये ताट मानेने फिरता येईल. प्रेम करायसाठी, बाकीचे उपद्रव करण्यासाठी, ग्रामीण भाषेमध्ये बाकीचे चाळे करण्यासाठी आपल्याकडे पुढचे वर्ष खूप पडलेले आहेत. आता फक्त आपलं जे एम आहे, कितीही अडचण असू द्या, आणि ह्या अडचणीतून जो बाहेर निघतो तो खरा त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून बोलू शकतो. आणि ज्यावेळेस आपण हे बनतो, हे बनल्यानंतर आपण आपली नाळ कधी विसरता कामा नये. दुसरी गोष्ट, माती आपल्या गावची मातीपासून ते आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत त्या ठिकाणी काम करताना ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आउट ऑफ फ्रेम, मी सांगितलं मगाशी, आउट ऑफ फ्रेम सुद्धा तुम्हाला काम करता येईल. एक मला सांगा की तुमच्यापैकी 3 मुलं मोटरसायकलवरती टिबल शीट चाललेले आहेत, मी त्यांना चौकामध्ये पकडलं. चौकामध्ये पकडल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी, तुम्ही सांगणार ते चाललो होतं असंच काहीतरी, किंवा खरोखर कुणाला तरी ब्लड द्यायचं आहे, हॉस्पिटलमध्ये कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला आहे, पाण्याची व्यवस्था झाली नाही म्हणून टिबल शीट तुम्ही हे ब्लड देण्यासाठी चाललेलं आहे. मी ते ठिकाणी तुम्हाला फाईन मारून खटला भरला चालेल तर तुम्हाला सोडलेलं मी चालेल, बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आपण कायदाच फक्त पकडून बसलं नाही पाहिजे काम करता. कुठेतरी आपण या फ्रेमच्या बाहेर ज्यावेळेस आपण हे सामाजिक जाणीवेतून काम करत असतो त्यावेळेस आपल्याला ही जाणीव पाहिजे की मी सुद्धा या परिस्थितीतून गेलेलो आहे, आणि ही परिस्थिती दुसऱ्यांवरती आता आली तर त्याचं मी डिसएडव्हान्टेज न घेता एक चांगल्या प्रकारे जर मी त्या ठिकाणी त्यांचं कम्युनिकेशन केलं. आज माझे कित्येक जे असे पकडलेले कित्येक लोक आहेत ते साधा क्राईम केलेले आहेत, अशा क्राईमचे ते मुलं आज सुद्धा मला मेसेज करतात, आज सुद्धा मला विश करतात, आज सुद्धा माझ्याकडे येऊन भेटतात. मला काही अडचणी असतील बापांची अडचणीपासून ते सगळ्या अडचणी सांगतात. कुठंतरी एक विश्वासाचं वातावरण आपण एक समाजाची तयार करायचं असतं. हे तर खरं तर अधिकारी झाल्यानंतरच्या गोष्टी असतात. त्या मी लेक्चरला पण जात असतो, UPSCला जातो, हैदराबादला जातो, परंतु त्या ठिकाणी सांगताना आपली ग्राउंड रियालिटी आपण कधी विसरली नाही. आता शेवटचा एकच मुद्दा सांगतो, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा, कारण लेक्चरची एक मर्यादा असते आणि हे लोक तरी 45 तास बोलू शकतात, मी तेवढं बोलू शकत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही कुठलंही काम करता किंवा ज्यावेळेस आता तुम्ही MPSC UPSC ची तयारी करताय, ही तयारी करत असताना 100% झोपून त्यामध्ये काम, 100% अजिबात नाही, 99.99% सुद्धा. मग त्या झोपण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. तुमचे अभ्यास करा, लेक्चरला जा, हे स्टडी मटेरियल घ्या, त्याचबरोबर आपलं स्वतःचं रिलॅक्सेशन ऑफ माइंड हे सुद्धा खूप होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने अभ्यास करताना तुम्ही ठरवलेलं असेल की मी 18 तास अभ्यास करतोय, 16 तास अभ्यास करतोय, परंतु फक्त 1 तास तुम्ही तुमच्या हेल्थच्याकडे बघा. तुम्ही सांगतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जे अभ्यास केलेला तुमच्या स्मरणामध्ये राहील आणि नक्की तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. मी तुम्हाला या ठिकाणी माहित नाही किती काय सांगितलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला तर नक्की लक्षात ठेवते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.